माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इयत्ता 10वीच्या पहिल्याच मराठी पेपरवेळी पर्यवेक्षक व सर्व विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट तपासत होते। एका विद्यार्थ्याचे वय 25पेक्षा जास्त वाटत होते। त्याला पूर्णपणे दाढी-मिशी देखील आलेली होती। पर्यवेक्षकाने त्याच्याकडे कागदपत्रे मागितली व बोर्डाकडून मूळ प्रवेशपत्र मागवून घेतले। त्यावेळी तोतया असल्याचे समजले। त्याचवेळी त्याच केंद्रावरील वेगवेगळ्या वर्गात एकूण 10 विद्यार्थी सापडले। पोलिसांनी त्यांना अटक केली असून मूळ विद्यार्थी फरार आहेत। विशेष बाब म्हणजे मूळ विद्यार्थ्यांचे वय देखील 20पेक्षा जास्त आहे। मंगळवेढे ते नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनियर कॉलेज इयत्ता 10वी परीक्षा केंद्र असून 20 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांचा पहिला मराठीचा पेपर होता। आगजडते घेऊन सर्व परीक्षार्थ्यांना वर्गात सोडण्यात आले। पहिला टप्पा पार झालाच तोतया विद्यार्थ्यांचा आनंद फार काळ टिकला नाही। उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका वाटपानंतर पर्यवेक्षक हॉल तिकीट तपासत असताना वर्गातील एक विद्यार्थी वयाने खूपच मोठा वाटत होता। खात्री करण्यासाठी पर्यवेक्षकांनी त्याच्याकडे आधार कार्ड मागितले, पण त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते। त्याचवेळी केंद्रावर सर्व परीक्षार्थ्यांची पडताळणी झाली आणि आणखी 9 विद्यार्थी देखील संशयित आढळले। खात्री करण्यासाठी संचालकांनी बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सुतार इंटरनॅशनल स्कूलमधील परीक्षार्थींचे मूळ हॉल तिकीट मागवून घेतले। त्यावेळी परीक्षा द्यायला आलेले 10 विद्यार्थी व बोर्डाकडे हॉल तिकीटवरील फोटो वेगवेगळे आढळले। त्यानंतर बनावटगिरी समोर आली। आता त्या शाळेतील पटसंख्या, विद्यार्थ्यांची दैनंदिन बायोमेट्रिक हजेरी, एकूण प्रवेश, परीक्षेला बसलेले विद्यार्थी या बाबींची पडताळणी होईल। ही तोतयागिरी नेमकी कशी झाली याचा शोध घेतला जाईल असे शिक्षण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।